हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज शुक्रवार आहे आणि आज इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिकल आहे. त्यासाठी आज लवकर चालू आणि माझ्यासोबत हनुमानदादा सुद्धा येतोय. तुम्हाला मायनीला सोडणार आणि तू वडूला चाललाय. त्याचा क्लास आहे तिकडे. चला जाऊ मग पटापट, त्याला आणायचं आहे. मग जाणार आम्ही दोघे जण. तो वाट बघतोय माझी. A few moments later. हेलिकॉप्टर येणार आहे, अजून आलं नाही. अजून येणार आहे. तरी सर्व तयारी चालू आहे. बस का? बस बस. मुख्यमंत्री आला कोण नव्हतं, आता हे करत. हा हाताची गडी घालून गाड्याचा लाईनी जायचं टायर. कमांडो रिपोर्टर आहे, रिपोर्टर चाललं कुठं पहिल्यांदा. निशाण आहे ना, गाड्या चालल्या आता. ते हेलिकॉप्टर जाताना इकडे पैसे कुठे गेले माझा हात दुखायला आता. कुणाला विचारायचं एवढे? One hour later.
Later that same evening. आज कॉलेजवर नितीन गडकरी साहेब म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आले होते. विट्यामध्ये काही रस्ते बनणार आहे त्याचं उद्घाटन होतं, त्याबद्दल आले होते आणि लगेच माघारी गेले. ते थोडेफार व्हिडिओ काढलेत, मिनी ब्लॉग सुद्धा त्याचा येईलच. घरी आल्यावर काही व्हिडिओ नाही काढले. आणि आज मायनीमध्ये दुर्गा माता आहे, येतानाच आमच्या रोडला तिथं सुद्धा गेलो दर्शन घ्यायला. तिथली दुर्गा माता लई भारी आहे. मी तर मिनी ब्लॉगमध्ये दिसेल किंवा आता जो ब्लॉग केला त्यामध्ये सुद्धा दिसले असेल तुम्हाला. आज येता येता काढले. आल्यावर तर मॅथमॅटिक्स अभ्यास करतच होतो फर्स्ट चॅप्टर. नंतर आता RDMS अभ्यास केला. उद्या टेस्ट आहे 3rd आणि 4th चॅप्टरवर. सिलेबस एवढा मोठा आहे, काय करायचं काय समजेना झाले. आणि कुठला प्रश्न पडेल ते पण समजेना झाले नक्की. आणि मंडेला म्हणजे सोमवारी मॅथमॅटिक्सची टेस्ट आहे. 4 चॅप्टर आहेत मॅथमॅटिक्स, 4 चॅप्टरची टेस्ट आहे. काय करायचं समजेना झाले. प्रिपरेशन चालू आहे अशीच, म्हणजे तयारी चालू आहे की एक्झाम डेट येईपर्यंत तुमचं प्रॅक्टिस होऊन जाईल महिन्याचा पटापट. कारण मॅथमॅटिक्समध्ये लई टाईम जातो आहे. मॅथमॅटिक्समध्ये काय होतं आहे, कॅल्क्युलेशनमध्ये जास्त टाईम जातो आणि इक्वेशन हुडकायला तेवढा टाईम जातो ना, काय सांगायचं. त्यासाठी थोडं मॅथमॅटिक्स अभ्यास केला आज, होते थोडं प्रॅक्टिस करू होते सुद्धा. की एका दिवसानं काय होत नसतं, प्रॅक्टिस करायला पाहिजे. आजपर्यंत काय प्रॅक्टिस नव्हती केली, आजपासून करायला पाहिजे प्रॅक्टिस. आता 9:30 वाजले तर मला झोप आल्यात. कारण का माहिती का, आल्यापासून अभ्यास करू थोडाफार. आता पुस्तक बघितलं की झोप येते. तर असं म्हणलं का ब्लॉग लवकर ब्लॉग आता ब्लॉगला पूर्णविराम देऊ. ब्लॉग संपू, नवीन ब्लॉगमध्ये भेटूयाच. आणि तुम्ही खरं झोपेमध्ये कधी झोपतो माझं मला समजत नाही. त्यात मी लावतो ब्लॉग एंड करू. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आवडल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.